बोलायचं सोसायटी आहे लीला पार्क सोसायटी. नमस्कार, बीइंग वुमन टॉक्सच्या या एपिसोडमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भेटणार आहे तनुजा रहाणे. तनुजा रहाणे यांना खूप वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, लेखिका, पत्रकारिता, लॉ, LLB या सगळ्या क्षेत्रात त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि या सगळ्या क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे. माझी आणि तनुजाची खूप दिवसांपासून ओळख आहे. मला फक्त एवढंच माहिती होतं की अरे ही छान व्हॉइस ओव्हर करते, बऱ्याचशा आम्ही रेडिओ ॲड एकत्र केलेल्या आहेत. पण नंतर जेव्हा हे कळलं की अरे हिनं हे पण केलं आहे, हिनं हे पण केलं आहे, तर म्हटलं चला आज आता आपण हिच्याकडून सगळ्या ह्या प्रवासाची नक्की नीट ओळख करून घेऊयात. तर तनुजा, स्वागत आहे तुझं या एपिसोडमध्ये. तर हा सगळा प्रवास व्हॉइस ओव्हर आर्टिस्टपासून LLB हा सगळा प्रवास कसा झाला हे तिच्याकडून जाणून घेऊयात. तर माझा पहिलाच असा प्रश्न आहे की ह्या दोन मीडियाबद्दल तर माहिती आहे, ऑडिओ, व्हिडिओ आणि प्रिंट या तिन्ही मीडियाबद्दल तिचं काम आहे. तर ह्या तिन्ही मीडियात तुझा कसा प्रवेश झाला? सर्वप्रथम धन्यवाद रोहिणी, मला तुझ्या कार्यक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल. आता तू माझं प्रिंट, व्हिडिओ आणि पत्रकारितेबद्दल सांगितलंस, पण त्याआधी आपण माझं थोडं शिक्षणाचं कसं सुरू झालं हे सांगते. ते तर आहेच. हां, मी ठाण्याची आणि आमच्या घरात शैक्षणिक पार्श्वभूमी होती. वडील आणि आई दोघेही प्रोफेसर होते. घरातले सगळे उच्च शिक्षित होते. तर अभ्यासात हुशार असल्यामुळे मग मी इंजिनिअरिंग केलं. मी VJTI मधनं डिप्लोमा इलेक्ट्रिकल केलं. पुढे मग डिग्रीसाठी AMI केलं. बरं. आणि मग आणखीन म्हणजे ऑफिशियल डिग्री हवी याच्यासाठी मग मी BA आणि मग MA केलं, MA इकॉनॉमिक्स केलं. आणि टीव्हीच्या मध्ये काम करत असताना तिथे जर्नलिझम आवश्यक होतं म्हणून मी जर्नलिझमचा डिप्लोमा केला. आणि त्यानंतर आवड म्हणून मी लॉ केलं. दरम्यानच्या काळात मी मेटकॉनमध्ये नोकरी करत होते, तिथे मी पार्ट टाइम MBA केलं. आणि जर्नलिझम नंतर पुढे शिकायची खूप आवड होती आणि सतत काही शिकून मेंदू ताजा राहायला पाहिजे. नवीन जो कोर्स आला होता तेव्हा की कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा, तर तो मी महर्षी कर्वे समाजसेवा संस्थेचा तो पण एक वर्षाचा कोर्स केला. जर्नलिझम आणि या CSRच्या कोर्समध्ये मी गोल्ड मेडलिस्ट आहे. तर ही झाली माझी शैक्षणिक पार्श्वभूमी. आता मी ह्याच्याकडे वळले कशी, तर शाळेत असल्यापासून विविध वक्तृत्व स्पर्धा, नाट्य स्पर्धा ह्याच्यात मी भाग घेत होते. आणि पुढे माझी इच्छा होती की आपण NSD ला जावं म्हणून, पण घरनं असं नाट्य क्षेत्रात करिअर करणं याला विरोध होता. मग त्यामुळे मग मी बाबांनी ठरवून दिलेला मार्ग चोखाळला, इंजिनिअरिंगचा. पण त्याच काळामध्ये मी रेडिओ स्टेशनवरती गेले, मुंबईच्या रेडिओ स्टेशनवरती, आणि आवाजाची टेस्ट दिली. मग तिथे मी आकाशवाणीचा म्हणजे युववाणीवरती कॉफी हाऊस करत होते, विज्ञान वार्ता करत होते. बरोबर. किती साली हे? साधारण 82 साली. बरोबर. आणि म्हणजे मग ते चालूच होतं. हो ना. आणि मग माझा एक मित्र आहे नितीन देशपांडे म्हणून, तर त्यांनी मला सांगितलं की हे करतेच आहेस तर तू दूरदर्शनवरती का जात नाही? तर मी तेव्हा म्हटलं दूरदर्शनवरती ओळखी बिळखी लागतात, तर म्हणजे जसं इथे गेलेस तसं तिथे आपण जाऊया. मग आम्ही दोघंच गेलो तिकडे. तर त्यांना मी तेव्हा व्हायोलिन पण वाजवायचे. तर त्यांनी मला म्हणजे सगळं मला ठीक आहे आम्ही विविध कार्यक्रम करतो त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही बोलवू, आणि काही म्हणजे 2-3 महिन्यानंतर त्यांचं पत्र आलं की व्हायोलिनची ऑडिशन द्यायला तुम्ही या. अरे वा. आणि जेव्हा मी ऑडिशन द्यायला गेले होते तेव्हा तिथे मला आता आठवत नाही नक्की कोण होते, पण त्यांनी मला विचारलं की तुम्ही कार्यक्रम कॉम्पेअर करायला आवडेल का तुम्हाला युववाणी? म्हणजे हे सहज झालं. वागतो एक डोळा. आणि मी म्हटलं की व्हायोलिन मला एकदाच वाजवता येईल, म्हणजे जे मी काही कार्यक्रम करेल, पण मला कॉम्पेअर करायची संधी वारंवार मिळाली, मला ते आवडायचं. आणि मी हो म्हटलं. मग तेव्हा मी दूरदर्शनचे युवदर्शन कार्यक्रम दूरदर्शनवरती करायचे. आणि पुढे माझं लग्न झालं आणि मी लग्न करून पुण्यात आले. बरोबर. पुण्यात आल्यावरती मी बालचित्रवाणी आणि पुन्हा आकाशवाणीवरती गेले. आकाशवाणीवरती मला पुणे आकाशवाणीची पुन्हा ऑडिशन द्यावी लागली. तिथे मी सुरुवातीला युवदर्शनमध्ये बसत होते, तेव्हा युववाणीमध्ये बसत होते, युववाणी करत होते. आणि पुढे मग मला कळलं की इथे तुम्हाला
नाटकाचं सुद्धा हे असतं. मग मी नाटकाची ऑडिशन दिली. मग नाटकाच्या ह्याच्यामध्ये मी तेव्हा त्यांची जी बेसिक ग्रेड असते त्याच्यामध्ये होते. आणि आता मी तिथे एक ग्रेड आर्टिस्ट आहे. म्हणजे तुम्हाला त्या परीक्षा देत तुम्ही पास झाला की पुढे जाता. त्या अभ्यास केलाय अभ्यास नाही म्हणजे आता आपण परीक्षा दिल्या आणि वाचनच करावं लागतं. अभ्यास करायलाच लागतो. तर ते आकाशवाणीचं हे झालं. बालचित्रवाणीवरती मी कार्यक्रम कॉम्पेअर करत होते. बालचित्रवाणीचे काही विविध कोर्स असायचे. स्क्रिप्ट रायटिंगचा असायचा. तर ते पण कोर्सेस मी केले. तिथेच इन्स्ट्रक्शनल डिझायनिंगचा कोर्स पण त्यांनी केला होता. तो पण मी केला. नंतर त्याच वेळेला म्हणजे मला ह्या मीडियाची आवड होती. मीडियामध्ये काहीतरी करायचं होतं. मी नोकरी तेव्हा करत नव्हते. कारण लग्न झाल्यावरती मला संसार मुलं बाळ असं हे करायचं होतं. माझा मुलगा छोटा होता तेव्हा मग मी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये पण गेले. अशीच आपण गेले तिथे कार्यक्रम काही तुमच्याकडे असतात का वगैरे. म्हणजे तेव्हा मला असं वाटलं की फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये फक्त ह्याचं म्हणजे फिल्मचा अभ्यासक्रम करायला लोक येतात आणि ज्या डिप्लोमा फिल्म्स असतात हे मला माहिती होतं. पण तेव्हा फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये दूरदर्शनच्या लोकांना प्रोग्राम कसे करायचे ट्रेनिंग दिलं जायचं तेव्हा. कारण खूप जण रेडिओवरनं पण आली असायची. त्यामुळे त्यांना संगीत प्रोग्राम कसा करायचा, डिस्कशन कसं करायचं, युवकांसाठी प्रोग्राम कसा करायचा, नंतर शेतीविषयक प्रोग्राम कसा करायचा, बातम्यांचं हे कसं करायचं, हे सगळ्याचं ट्रेनिंग त्यांना दिलं जायचं. आणि ह्या ट्रेनिंगचा भाग म्हणून त्यांना काही कार्यक्रम बसवायला लागायचे आणि त्या कार्यक्रमाचा प्रिव्ह्यू पण व्हायचा. तर त्या कार्यक्रमासाठी मी कधी कॉम्पेअर म्हणून, कधी मुलाखत घेणारी म्हणून, कधी बातम्यांच्या आधी सगळं जे निवेदन असतं असं म्हणजे साप्ताहिकीसारखं ते सगळं त्याचं मी करायला जायचं. प्रशिक्षण मिळालं. म्हणजे हे खरंच शिकायला मिळालं. तू म्हणालीस ते अगदी बरोबर आहे. प्रशिक्षण त्यांचं होतं पण शिकायला मला खूप मिळालं त्या. आणि मला एक असं वाटतं की त्यावेळेला हे मास मीडिया कम्युनिकेशन वगैरे कुठलेही कोर्सेस नव्हते. नाही तेव्हा पुणे युनिव्हर्सिटी सुरू झाला तेव्हा नुकता सुरू झाला. मला आठवते की मी मीडियात जेव्हा मुंबईत काम करत होते ना तेव्हा आमच्याकडे एक मुलगा आला होता. तो पहिला स्टुडंट होता पुणे युनिव्हर्सिटीतून मास मीडिया कम्युनिकेशन करणारा. सुद्धा गेले होते पण तो फुल टाइम कोर्स होता आणि तेव्हा मला तसा जमणार नव्हता. पण इथे मला खूप शिकायला मिळालं. म्हणजे तिकडची लोक म्हणजे समर नखाते वगैरे सारखी मोठी लोक तिथे होते. तर हे जेव्हा त्यांचा प्रिव्ह्यू व्हायचा तेव्हा त्या प्रिव्ह्यू मध्ये जी सगळी लोक कमेंट्स करायची त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे मुलाखत घेणारीला सुद्धा किंवा आजूबाजूच्या काय काय बघितलं जातं की तुमची नेल पॉलिश अर्धवट तर नाही आहे ना, तुमची नख व्यवस्थित आहेत ना, इथपासून तुमचा बॅकग्राऊंडला तुमचा ड्रेसचा कलर मर्ज होतोय का कसा होतोय, तुमचा मेकअप कसा आहे, फेड तर झालेला नाहीये ना. आणि इथे कसं व्हायचं मेकअप केल्यानंतर तिथे हेही शिकायला मिळालं. तुम्ही मेकअप केल्यानंतर खूप जर बोललात तर तुमचा मेकअप कमी होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी कोणी शिकवत नाही, केल्या जातात आणि आपण त्या शिकून आत्मसात करायला पाहिजे. म्हणजे ते कसं झालं टिपकागदासारखं मी टिपक गेले कारण वय पण तरुण होतं आणि लोकांना मी विचारायचे पण काही शंका आल्या ते सगळे लोकांनी छान मनापासून सांगायचे. तर त्याच्यामुळे हा प्रशिक्षणाचा भाग हा बालचित्रवाणीमध्ये आणि ह्याच्यावरती आपल्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये खूपच छान झाला. बालचित्रवाणीमध्ये सुद्धा बिपिन चौगुले सारखे मंजिरी प्रभू होते, बिपिन चौगुले होते, नंतर आता आणखीन बाकी नाव आठवते पण ह्या सगळ्यांनी खूप चांगल्या लोकांकडनं केशव साठे होते. या सगळ्यांनी म्हणजे शिकायला आपल्याला खूप मिळतं कारण ही माणसं त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात प्रवीण असतात आणि तुम्ही काही विचारलं तर तुम्हाला सगळं सांगतात ते. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण फक्त कान उघडे ठेवले पाहिजेत आणि डोळे उघडे ठेवले पाहिजे. बरोबर आहे, अगदी बरोबर. तर हे माझं चालू असताना मग माझा मुलगा छोटा होता म्हणून मग मी बालभवनचा एक छोटा कोर्स केला आणि शोभा त्यांच्या बालभवनमध्ये काम करायला लागले. लहान मुलांचं हे करायला मला ते आवडत होतं. म्हणजे असं होतं की जे काम आलं ते आपण आनंदाने करायचं आणि दुसरं काम आलं की तेवढ्याच आनंदाने ते बाहेर पडायचं. म्हणजे असं अरे मला आता हे नाही करता येणार असं मी ते दुःख वाटून घेतलं नाही. तेव्हा मग मिटकॉनची जाहिरात आली होती. मिटकॉन म्हणून आपल्या इथे कंपनी आपल्या इथे तर तिथे त्यांची जाहिरात आली होती आणि त्याच्यामध्ये मग मी तिथे मग काम करत होते साधारण 91 ते 94 या सालामध्ये. तर त्या ह्याच्यामध्ये पण मिटकॉनमध्ये हा स्मॉल स्केल आंतरप्रेनर्स आणि विमेन आंतरप्रेनर्सचा हे होता. नंतर काही आम्ही रोटरी एक्झिबिशन भरवलेलं होतं, तो एक अनुभव वेगळा होता. त्यात आमचे जे बॉस होते SP रानडे आता नुकतेच
कॉलेजेस गेले ते त्यांच्या हाताखाली पण खूप शिकायला मिळालं. त्याने आम्हाला खूप स्वातंत्र्य दिलं. अनेक चांगली चांगली लोकांचे लेक्चर्स आमच्यासाठी ठेवले. आमचा 14 जणांचा एक विविध महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातली मुलं, इंजिनियर मुलं आणि मुली येऊन त्यांच्यासाठी हा ट्रेनिंग प्रोग्राम त्यांनी केलेला होता. आणि त्याच्यामधनं मग आम्ही त्या जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही हे पुढे उद्योजकता विकास हा कार्यक्रम करणं आमच्याकडनं अपेक्षित होतं. तर मी पुण्यातली होते, माझ्यावर आणखीन 2 मुली होत्या. तर आम्ही पुढे मिटकॉनमध्येच काही काळ काम करत होतो. पण तिथल्याही अनुभवानी जे थोडंसं मी माझ्या सेक्टरमध्ये आले होते, मला खूप समृद्ध केलं. म्हणजे शिकणं ही जी प्रोसेस होती ना, ती प्रत्येक ठिकाणी चालू राहिली. मग पुन्हा अचानक दूरदर्शननी मला आरोग्य संपदा करायला बोलावलं की हा वीकली कार्यक्रम असायचा. आता परत मुंबईला जाणं आणि मुंबईला जायचं म्हणजे जायचा एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी यायचा एक दिवस. तर हे 2 दिवस मला आठवड्याला कोणी सुट्टी देणार नव्हते. त्यामुळे मी सरळ नोकरी सोडली. बरं, ह्या याच्यामध्ये कसं होतं तुला आणखीन एक सांगते की नवऱ्याच्या या सगळ्या गोष्टीला सपोर्ट होता माझ्या, की तू का म्हणजे तू हे काय करतेस, आता हे सोडून आता हे काय करतेस, असं त्यांनी कधी म्हटलं नाही. तुला जे करायचंय ते तू कर, तुला आनंद वाटतोय ना असं. तर त्यामुळे मग मी दूरदर्शनची ती ऑफर स्वीकारली आणि मग दूरदर्शनवरती पहिल्यांदा मी हॅलो डॉक्टर आरोग्य संपदा करत होते. मग हॅलो डॉक्टरचा फोन इन कार्यक्रम होता. त्याच्यानंतर पुढे घटनाचक्र सुरू झालं. तर घटनाचक्रचा कार्यक्रम हा जो तुमच्या लेटेस्ट ज्या तुमच्या समस्या पेपरामध्ये यायच्या त्याच्यामध्ये 2 विरोधी पार्टीच्या लोकांना बोलावून त्यांचा फोन इन कार्यक्रम असायचा. म्हणजे त्याचं या पार्टीचं मत हे राजकारणातली लोक असायची, या पार्टीचं मत हे आहे, यांचं त्याच्या विरोधी मत आहे. आणि शिवाय फोन इन प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम असायचा. हा 1 तासाचा लाईव्ह प्रोग्राम असायचा आणि खूप चॅलेंजिंग काम होतं ते. त्याच्यासाठी अभ्यास करायला लागायचा. प्रत्येक गोष्टी मध्ये आता विमानसेवेबद्दलचा अभ्यास नव्हता की विमानतळाच्या आजूबाजूला झोपडपट्ट्या असाव्यात की नाही. तर ह्याच्यासाठी विविध त्यातल्या तज्ञ लोकांना भेटणं, त्यांच्याकडनं आपल्याला इक्विप करणं, बरोबर, हा जो भाग होता ना, म्हणजे एवढं सगळं ज्ञान मिळतं. म्हणजे ते नाहीतर आपण कशाला वाचायला जातो खरंच. म्हणजे तो कार्यक्रम असायचा 1 तासाचा, पण त्या 1 तासामध्ये आपण कुठे कमी पडता कामा नये हा एक भाव असायचा. आणि त्याच्यामुळे मग ते कार्यक्रम छान झाले. त्या मग पुढे त्याच वेळेला सखी करत होते ईटीव्हीचं. बरोबर, ईटीव्हीचे पण मी बरेच कार्यक्रम केले. आणि या नंतर मग पुण्याला दूरदर्शन सुरू झाल्यावरती मग पुण्याच्या याच्यामध्ये आले. या कार्यक्रमाच्या दरम्यानच मग ती व्हॉइस ओव्हरची पण असाइनमेंट्स मिळत गेल्या. ते झालं किंवा डॉक्युमेंटरीजना आवाज देणं. पण मला आठवते की तू इतक्या वेगवेगळे व्हेरिएशन द्यायचे ना ऍडव्हर्टाइजमेंट, आणि तुम्हाला विचार हे चालेल असं चालेल, म्हणजे ते फार मला असं वाटायचं बाप रे काय हे एवढं व्हॉइस ओव्हरचे व्हेरिएशन असतात का असं वाटायचं. म्हणजे मला हे कोणी देत नाही हे तर तुझ्याकडनं कळतंय. नाही देत कोणी देत नाही. 2 देतात 3 देतात. तुझ्यासारख्या अजून 2-3 आर्टिस्ट कडनं मी असे 10 व्हेरिएशन्स वगैरे घेतलेले आहेत. आणि तेव्हा मला खूप आश्चर्य वाटायचं की इतके कसे व्हेरिएशन असू शकतात. आता नंतर मग तू लिखाणाकडे कशी काय वळलीस, म्हणजे तुझी पुस्तकं पब्लिश झाली आहेत. तर लिखाणाकडे कशी वळले, कसं होतंय ना की खूप मला ना संधी अशा येत जातात. कोणी काही विचारतं, म्हणजे संधी खरं प्रत्येकाला येत असतात, पण त्या डोळे उघडे ठेवून घेतल्यास तू. मी तर संधी साधूच आहे चांगल्या अर्थाने, असंच मी चांगले. तर काय लिखाणाशी तसा काही म्हणजे ह्याच्यासाठी दूरदर्शनसाठी प्रश्न काढणं, सुरुवात शेवट करणं हा एक वेगळा. बालचित्रवाणीसाठी पण मी लिहित होते, तिथे मी स्क्रिप्टिंगचा कोर्स केला होता. लहान मुलांसाठी मी लिहित होते. मग एका ओळखीच्यातनं मला श्री आणि सौ मासिकासाठी विचारणा झाली, त्यासाठी तुम्ही लिहाल का. आणि मी लिहायला सुरुवात केली. म्हणजे मला त्यांनी विषय दिला, मी लिहायला सुरुवात केली आणि हळूहळू त्यांच्यासाठी मी मुखपृष्ठ कथा लिहायला लागले. म्हणजे हे कळलं, अरे मला लिहिता येतंय छान असं ते झालं. मग त्याच्यानंतर मी खूप डॉक्युमेंटरीसाठी, म्हणजे दूरदर्शनसाठी अनेक डॉक्युमेंटरीसाठी मी लिहिल्या. SM जोशी, आपल्या जयंत नारळीकर, नंतर स्वच्छता अभियानासाठीचा अनेक हे केलेलं आहे. CA म्हणजे आर्मीच्या दृष्टीने पाहिलं तर बॉम्बे सॅपर्स, CFVD या सगळ्या, म्हणजे असं हो त्यासाठी व्हॉइस ओव्हर पण दिलाय. त्या ठिकाणी जाऊन बघून आलेली आहे. म्हणजे हे सुद्धा त्यांचं सगळं आत्म बघायला मिळणं हे सुद्धा एक छान वाटलं. म्हणजे मला तुझ्या सगळ्या सुप्त गुणांवरती फुंकर घालून ते सगळे फुलवलेले अगदी म्हणजे हे मिळत गेलं आणि मी घेत गेले असं झालेलं आहे. गुण होते तुझ्या. अगं होते, पण तू म्हणतेस असं फुलवलंच कोणीतरी दिलं आणि त्याच्यावर फुंकर घातलीस तू स्वतः, आणि दुसऱ्यांनी विश्वास दाखवला की हे मी करू शकेन याच्यामध्ये. तर हे अशा पद्धतीने लिखाणाचंही काम चालू झालं. पुस्तकाचं
असं म्हणजे कसं झालं की एक असा कोर्स पेपरात आला होता की पुस्तक प्रकाशनासाठी लागणाऱ्या कायदेशीर बाबी. बर. तर तेव्हा मी काही लॉबी केलेला नव्हता, पण म्हटलं हे माहिती असायला काही कारण नाही, माहिती असायचं म्हणजे हरकत नाही काही आपल्याला, कधी आपण पुस्तक काढलं तर वगैरे असं. तर म्हणून मी त्या कोर्सला गेले. 3 दिवसाचा होता आणि त्याच्यामध्ये बहुतांशी प्रकाशक होते, तर मीच एकटी वेगळी होते. तर तिथे एका सुनीता दांडेकर नावाच्या एका सुयोग प्रकाशनच्या व्यक्तीशी ओळख झाली. तर तिने विचार तू काय करतेस, तर मी तिला व्हॉइस ओव्हर म्हणजे काय करते थोडं ऍड करून दाखवलं तिला. ती म्हणली अगं छान आहे की. मग तिने शेवटच्या दिवशी तिने मला विचारलं की तू माझ्यासाठी एक पुस्तक लिहिशील का, म्हणजे माझ्या प्रकाशनासाठी. तर मी म्हटलं की मी शी आणि सौ मध्ये लिहिते, तू माझं वाचलंयस का. नंतर तेव्हा चतुरा म्हणून लोकसत्ताचं निघायचं, त्याच्यामध्ये मी मेडिकल ट्रू स्टोरीज पण लिहायचे. तर तू असं काही वाचलं आहेस का माझं. तर ती म्हणली मी वाचलं नाही, पण तू लिहू शकशील अशी मला खात्री. आता ही तिने दाखवलेली खात्री होती, विश्वास. आणि आणि ह्यांचं अतुल सिद्ध हे म्हणून तुम्हाला माहिती असेल, प्रसिद्ध कॅमेरामॅन आहेत, मेकअप आर्टिस्ट आहेत, पोर्टफोलिओ तयार करतात ते. तर त्यांचा मेकअप कॅमेरा ऍक्शन हे त्यांच्या अनुभवावरती आधारित मी सगळं शब्दांकन केलं होतं. ते एक निघालं. मग आता आपला करोना जेव्हा होता, त्या सुनीताच्या ह्याच्यामध्ये मग मी बरीच तिची पुस्तकं अर्थाच्या दृष्टीनं एडिट खूप करून दिली. त्या ह्याच्या म्हणजे आपलं नेहमीचं एडिटिंग वेगळं, स्वल्पविराम अर्धविराम त्याने, पण अर्थाच्या दृष्टीनं मी तिचे म्हणजे काही तिचे लेखक हे मध्य प्रदेशातले होते, त्यांची ती भाषा सुधारून देणं, काही गीतेवरची पुस्तकं वगैरे हे सगळं. तर हे सगळं मी तिची बरीच पुस्तकं त्या ह्याच्यामध्ये करून दिली. ब्लर्ब लिहिणं काही याच्यासाठी. मग पुढे कोरोनाच्या काळामध्ये असे पण कोर्सेस काही डिक्लेअर झाले होते की ज्याच्यामध्ये मी चरित्र लेखनाचा कोर्स केला, असे आणखीन काही लेखनाच्या संदर्भातले कोर्स केले. आणि पुढे ह्याचे म्हणजे खडीवाले वैद्य 17 साली गेले, तर त्यांच्यावरती पुस्तक लेखन करायचं म्हणजे त्यांचं चरित्र लेखन करायचं असं त्यांच्या चिरंजीवानी आणि सुनेनी आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या परिवारातल्या लोकांनी ठरवलं होतं. त्याचं दृष्टीनं काम पण सुरू झालं होतं. खूपच मोठं काम आहे काम. आताच त्याचं प्रकाशन झालं ना. पण ते जे करणारे होते ना ते गेले अचानक, कुलकर्णी म्हणून होते ते, आणि ते काम ठप्प झालं. मग 22-23 सालाच्या मध्ये असं मला संगीता खडीवाले आहे, ती कारण डॉक्टर म्हणजे खडीवाले वैद्यांच्या मी टीव्ही साठी मुलाखती घेतलेल्या होत्या बऱ्याच. म्हणजे तुला सगळं माहिती होतं त्यांच्याबद्दल. खडीवाले वैद्य सिनियर वैद्य म्हणजे सिनियर वैद्य नाही, म्हणजे आपले त्यांचा मुलगा आप्पा वैद्य सिनियर वैद्यांच्या वरती लिहायचं होतं. तर आप्पांच्या मी विनायक खडीवाल्यांच्या मी मुलाखती घेतल्या होत्या. आणि या पय खडीवाले म्हणजे त्यांच्या वडिलांच्याकडे मी बेअरफूट डॉक्टर हा कोर्स करत होते, म्हणजे केलेला होता, जो मला काही कारणाने पूर्ण करता आला नाही, पण त्याच्यामुळे त्यांचा परिचय होता. म्हणजे मी त्यांना ओळखत होते, एक व्यक्ती म्हणून मी त्यांना ओळखत होते, त्यांच्या कार्याविषयी जाणून होते. तर पुढे त्यांच्यावरती असं लिहायचं आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी काही लोकांना बोलावलं होतं, त्यात मला पण बोलावलं होतं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही लिहून मागितलं होतं की आम्ही पुस्तकं देतो, त्याच्यामध्ये तुम्ही काही लिहून द्या, आणि त्याच्यावरती मग ते ठरवणार होते त्यांचा जो जे कमिटी होते ती. तर त्याच्यामध्ये माझं सिलेक्ट झालं, जे काही मी लिहिलं होतं ते त्यांना आवडलं. आणि त्याच्यानंतर ते काम सुरू झालं. आणि हे काम सुरू झालं म्हणजे पहिले 4 महिने मी फक्त वाचत होते, कारण हा माणूस खरोखर डोंगरा एवढा मोठा होता. म्हणजे त्यांनी लिहिलेली पुस्तकं आरोग्यावरची, त्यांनी लिहिलेले काही त्यांच्या ते विमान दलात होते, त्यांचे सगळे ते अनुभव, त्यांच्या काही प्रस्तावना, नंतर त्यांनी हिंदू तनमनवरती लिहिलेली म्हणजे त्यांची साप्ताहिक हे, आणि त्यांच्यावरती काढलेले विशेषांक, हे एवढं प्रचंड लेखन होतं. आणि म्हणजे ते वाचतच मी 4 महिने होते की तो माणूस समजावून घ्यायला. आणि मग त्याच्यानंतर मग काय घ्यायचं याच्यासाठी अनुक्रमणिका काढून त्याचं वर्गीकरण करणं, मग त्याच्यातनं पुन्हा एडिट करणं अर्थाच्या दृष्टीनं पण, आणि त्या सगळ्या भाषांमध्ये एकसूत्रीपणा यावा, कारण प्रत्येकाने लिहिलेलं त्यांच्याबद्दल होतं, त्यांच्या भाषेत लिहिलं होतं. ते सगळं हे करून ते म्हणजे काय म्हणतात, याच्यामध्ये आप्पा कुलकर्णींनी काम खूप केलं होतं. सगळ्या नातेवाईकांच्या आणि परिचितांच्या मुलाखती घेऊन ठेवलेल्या होत्या, ते लिखित स्वरूपात होतं. तर त्याच्यामुळे काम ते सुरू झालं, या सगळ्या गोष्टींचा खूप उपयोग झाला. आणि मला एक सुंदर अनुभव मिळाला की चरित्रलेखन एका एवढ्या मोठ्या माणसाचं करायला मिळणं
हा खूप एक मोठा पण अनुभव ह्याच्यात होता. एक गोष्ट तू विसरतेस की ह्याच्यासाठी तू इतकी प्रचंड मेहनत घेतलीस. मला वाटत नाही कोणी एवढी मेहनत घेऊन काम करत असेल आता. इतकं बारीक सारीक गोष्टी तुला बघायला लागल्या असतील त्याच्यामध्ये. बारीक सारीक कारण ते गोष्टी परिपूर्ण व्हायला पाहिजे, हे तुझा मेन एम होता. आणि तो माझाच नाही, म्हणजे संगीता खडीवाले आणि आप्पा खडीवाले दोघांचा सुद्धा होता की ते पुस्तक उत्कृष्टच निघायला पाहिजे. आणि त्यासाठी ना, म्हणजे तिथे मी कारखान्यातच जायचे त्यांच्या, की सगळ्या गोष्टी पुरवल्या जायच्या. तुला म्हणजे कधी काय म्हणतात, लिखाण साहित्य सगळं कुठलं मी जे मागीन ते असायचं. म्हणजे पुस्तकं मला दिली जायची, काही शंका आली तर त्या दूर केल्या जायच्या. आमच्या मीटिंग्स व्हायच्या, त्याच्यामध्ये जे जे काही लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये हे हवं हे नको असं सगळं, म्हणजे काम मोठं होतं, आवाका मोठा होता. पण तेवढीच मदत करणारी माणसं पण आजूबाजूला होती. तरी सुद्धा तुझे कष्ट त्याच्यातून आपण काढू शकत नाही वेगळे. ते आहेत, पण तो अनुभव मला खूप छान मिळाला असा. हो. आणि आता अँकरिंग आणि मुलाखती घेणं हे पण तुझा हातखंडा आहे अगदी. तर ह्या मुलाखती घेताना तुझे काही अनुभव मला वाटतं की तू सांगू शकते. हो, सांग. म्हणजे अँकरिंग करणं म्हणा किंवा मुलाखती घेणं. म्हणजे अँकरिंग काही संस्थांसाठी पण मी केलेलं आहे. आशय फिल्म क्लबचे अनेक कार्यक्रम मी कॉम्पेअर केलेले आहेत. काही वेळा अचानक अँकरिंग, ही सुद्धा सुरुवात कशी झाली ते सांगते. अचानक अँकरिंग करायला लागलं. म्हणजे मिडकॉन मध्ये असताना भीमसेन जोशींचा कार्यक्रम ठेवलेला होता, अभंगवाणी म्हणून. आणि ते जे कॉम्पेअर करणार होते ते पावसामुळे कुठेतरी अडकून बसले होते. तर आमच्या सरांनी तात्यांनी सांगितलं की आता तू कर हे आता सगळं. मी फक्त म्हणजे सुरुवातीचं असा कार्यक्रम आहे वगैरे. तर मी म्हटलं मला काहीच माहिती नाहीये, पण म्हणजे काय ते देतो म्हणे, तुला सगळं ते देतील. तर त्यांनी ते सगळं त्यांचे कुठले कुठले अभंग आहेत ते दिले, कुठले म्हणणार आहेत ते सगळं. आणि मी नाही म्हटलं नाही. मी म्हटलं जाऊ, जे येतंय ते आता अंगावर आलं ते घ्यायचं. आणि मी माझ्या भाषेमध्ये काय त्या प्रत्येक अभंगाचं वर्णन करून, आपलं वाचन असतं, ते जे करणार होते त्यांच्या इतकं उत्कृष्ट दर्जाचं नक्कीच नसेल. पण असं नव्हतं की काहीतरी आपण ऐकतोय, काहीतरी बरळते, असं तर नक्कीच नव्हतं. पण अर्थपूर्ण होतं. कदाचित प्रवाही नसेल, कारण मी लगेचच करत होते त्या ह्याच्यामध्ये. पण तो कार्यक्रम चांगला झाला. आणि मुख्यतः भीमसेनजींना त्याचं खूप कौतुक वाटलं की प्रत्येक अभंगाचं तू वर्णन केलेलं आणि इन्स्टंटली, म्हणजे काही हे नसताना असं सगळं. तर त्यांनी माझा तिथे सत्कार केला त्या ह्याच्यामध्ये. तर हा खूप असा छान असा खूपच जपून ठेवावा असा अनुभव आहे त्या ह्याच्यामधला. असाच एक अनुभव म्हणजे श्री आणि सौ मासिकातर्फेच जयंत नारळीकर आणि मंगलाताई नारळीकर आणि आपले भास्कर चंदावरकर आणि मीना चंदावरकर यांची जाहीर मुलाखत होती. तर अतिशय सगळ्यांनी छान बोलले ते त्या ह्याच्यामध्ये. आणि मुलाखत झाल्यावरती मला माझ्या जवळ हे आले आपले जयंत नारळीकर आणि त्यांनी विचारलं, तुझ्या परीक्षेत उतरलो ना आम्ही. म्हणजे मला हे इतकं अनपेक्षित होतं. मी साधी तुमची मुलाखत घेतली होती, मुलाखत छान झाली होती, पण त्यांनी मला विचारावं की असं हे आहे, हे फार म्हणजे मला काय सुचलंच नाही असं याच्यामध्ये. किती माणसं किती मोठी, त्यांनी एक प्रकारे कौतुक केलं, पण माणसं किती मोठी असतात की असं दुसऱ्याला तुम्ही म्हणजे ठीक आहे आम्ही निघतो असं जाऊ शकले असं काहीच नव्हतं. पण असं म्हणजे एका वाक्याने तो माणूस का मोठा आहे आणि माणूस म्हणून कसं वागायचं हे त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. अतिशय म्हणजे माणसं फार ग्रेट होती. म्हणजे तुम्ही दखल घेतली त्या कामाची. हो. आणि अशीच आणखीन एक सांगते दखल, म्हणजे की सकाळ पेपर्सचे मी खूप कार्यक्रम करायचे तेव्हा. त्यांचे शैक्षणिक कार्यक्रम असायचे, वुमेन एंटरप्रेन्योर्सच्या संदर्भात असायचे, ब्युटी कॉन्टेस्ट असायच्या त्यांच्या. तर त्या ह्याच्यामध्ये एक कार्यक्रम त्यांनी असा एक फक्त निमंत्रितांसाठी ठेवला होता एका थिएटरमध्ये, कैफी की कहाणी शौकत की जुबानी अशी म्हणून. शबाना आझमींचा आणि जावेद अख्तरजींचा होता कार्यक्रम. तर तिथे मला तो सगळा हिंदीमध्ये कॉम्पेअर करायचा होता. आता त्याच्यासाठी मी पूर्ण तयारी करून कसं बोलायचं त्याच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे हिंदी आपलं चांगलं हे व्हावं. मी कार्यक्रमासाठी आधीच थोडा वेळ तिकडे गेले होते. तर तिकडे त्या शबानाजी आणि ते सगळं त्यांचं ते सेट लावणं आणि बाकी सगळं चाललेलं होतं. त्यांनी मी सांगितलं, माझी ओळख करून दिली. त्यांनी अतिशय प्रेमानं, अच्छा आप कर रही हो क्या वगैरे, हम यहाँ बैठने वाले, आपका ये कौन सा है. त्यांनी स्पॉटवाल्याला बोलवलं की ये कहाँ खडी रहेगी, वहाँ स्पॉट आना चाहिए वगैरे असं सगळं त्यांना इन्स्ट्रक्शन दिल्या. आणि कार्यक्रम 6 वाजता असेल तर त्या 3-3:15 पासून तिथे होत्या. काही लोक आधी आलेली होती, त्यांचे परिचित होते ते. तर त्यांना विचारतं, आप मेरी आवाज आ रही है क्या, नमस्ते जी आप कैसे हो, बहुत दिन के बाद मुलाकात हुई, मुझे बहुत खुशी हुई आप यहाँ आए. म्हणजे
अशा पद्धतीनं कशा पद्धतीने स्वागत करतात, सगळ्यांना कशा comfortable पद्धतीने करून अदबीनं ठेवलं. बोलतात, हो. म्हणजे तुम्ही माझ्यासाठी आलात वगैरे हे सगळं. आणि म्हणजे हे खोटेपणा नव्हता नाही, हा नाही. कुठेही याच्यामध्ये. हो. हे खरं खरंच होतं म्हणजे त्या ह्याच्यामध्ये बरोबर, हो असं. ना. आणि ज्या सहजतेने माझ्याशी इनको स्पॉट देना कौन-सा स्पॉट, आप यहाँ खडी रहेगी ना तनुजा जी, आप यहाँ खडी रहेगी, असं सगळं मी सगळा कार्यक्रम म्हणजे त्यांचा कार्यक्रम सुरू झाला. तो कार्यक्रम संपल्यानंतर कर्टन रेझर साठी सगळेजण हातात हात, मी पुढे बसून कार्यक्रम बघत होते. सुंदरच झाला कार्यक्रम. तनुजाजी अभी ऊपर आइये असं म्हणून त्यांना मला बोलावून, म्हणजे मला ऑकवर्ड नाही अभी म्हणजे कार्यक्रमाचा हिस्सा आहे, मी गेले म्हणजे त्या ह्याच्यामध्ये हा सगळा कार्यक्रम म्हणजे हे सगळं जे वागणं आहे, अदबीनं वागणं आहे, दुसऱ्याला रिस्पेक्ट देणं आहे. म्हणजे तुम्ही या टीमचा भाग आहात, छोटा मोठा प्रत्येक जण हा जो रिस्पेक्ट देणं आहे, हे माणुसकीचे संस्कार आणि कसं वागायला पाहिजे हे अशा मोठ्या लोकांकडनं खूप शिकता आलं. खरंच शिकता आलं ना. म्हणजे हे मुलाखत घेणं आणि याचं अँकरिंगचं हे दोन अनुभव अगदी म्हणजे खूप. पण मला हे सांगावं असं खरंच आहे. अँकरिंगच्या ह्याच्यामध्ये म्हणजे मला श्री रविशंकरांचा केला, रामदेव बाबांचा केला, वामनराव पै, नंतर दादी आपल्या ज्या ह्याच्या ब्रह्मकुमारीच्या होत्या त्या. आणि ही आध्यात्मिक दृष्ट्या माणसं फारच थोर आहेत. आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेणं आणि त्यांच्याबद्दल अँकरिंग केलं, त्यांच्याबद्दल अँकरिंग करणं हे सुद्धा म्हणजे एक स्टेज शेअर करणं हे सुद्धा म्हणजे त्यांच्याबद्दल माहिती सांगणं हे सुद्धा खरंच अभ्यास पूर्णच असणार. हो, त्याच्याशिवाय हे होतच नाही. आणि त्या दादी ज्या होत्या तर तिथे तो काकडेस्टीच्या इथे तो मागे मोठ्या पटांगणावरती तो कार्यक्रम होता. सगळे ब्रह्मकुमार आलेले होते आणि त्यांनी सांगितलं की त्या 95-96 वर्षाच्या दादी, तर त्यांच्या इथे माईक घेऊन येत नाही, मैं खडी रह के बोलूंगी. आणि त्या उभं राहून माईकच्या समोर बोलल्या आणि मग ते बोलता बोलता म्हणाल्या, ये समय होता है हमारे सब लोग इस समय पूरे जग के लिए ध्यान करते हैं, तो म्यूजिक खत्म, हम म्यूजिक लगाएंगे, म्यूजिक खत्म हो, आपको बस आंखें बंद करनी है. और फिर इतना गोड आवाज आणि म्युझिक सुरू हो जाएगा तब आपको आंखें खोलनी है. आणि मी तिथे मागे माझ्यासाठी खुर्ची ठेवली, तिथे मी बसले होते आणि इतका आश्वासक, इतका गोड आवाज आणि कुठल्या बाहेरच्या ह्याचा इतकी अपूर्व शांतता अनुभवली. तो म्हणजे वेगळाच अनुभव होता. आणि सगळा कार्यक्रम झाल्यावरती त्यांनी सांगितलं, मुझे बेटा तुम्हें कुछ देना है, कल यहाँ मिलने आओ. आणि त्यांनी मला त्यांचं ब्रह्मकुमारीचं ऑफिस आहे तिथे बोलावलं. त्यांची पुस्तकं काही मोठी फ्रेम वगैरे सगळं दिली. हे सगळं म्हणजे काय म्हणतात त्याला, आपल्या आयुष्यात अशा गोष्टी असतात ना ज्या सगळ्या ते फ्रेम करून ठेवावे असेच असतात. खरंच म्हणजे माझ्या मनाच्या मध्ये मी ते फ्रेम करून ठेवलेले आहेत. आता हे सगळं तुला अनुभव आलेले आहेत. आता तिन्ही मीडिया मधले अँकरिंग आणि तुझं LLB राहिलं ना. याच्यामधला आणखीन एक अनुभव मला जरूर शेअर करायला आवडेल. मी अय्यंगार गुरुजींच्या मुलाखती घेतल्या. तो याच्यामध्ये म्हणजे टीव्ही वरती सुद्धा घेतल्या आणि बालचित्रवाणी सुद्धा 6 घेतलेले आहेत. तर एवढ्या योग गुरुशी बोलणं आणि त्यांना बोलतं करणं आणि तो म्हणजे तो कार्यक्रम तर सुंदरच झाला अतिशय. त्याच्यानंतर त्यांनी विचारलं, तू कुठे काय योग वगैरे करतेस का ग? म्हटलं हो करते. कुठल्या क्लासात आहे? तर मी म्हटलं मला तुमच्या क्लासला यायला आवडेल पण ऍडमिशनच मिळत नाही. उद्यापासून यायचं बघा, मी बघतो कसं. म्हणजे ऍडमिशन मिळून गेली त्यांच्या क्लासला आणि मी अजूनही जाते आहे त्यांच्या मुलाकडे. आता जाते. गुरुजी गेल्यावरती त्यांच्या सगळ्या मुलांच्या, त्यांच्या 5 मुली आणि प्रशांत सरांच्या त्यांचा मुलगा, त्यांची मुलाखतीचा त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम होता. तर तोही करायची मला संधी मिळाली सगळ्यांसाठी. तर म्हणजे हे सगळं जे आहे ना हे पूर्वपुण्याई नाही ग, हे अशी लोकांना भेटणं आणि त्यांच्यासाठी आपला छोटासा वाटा असणं, तू खूप नशीबवान आहेस याच्यात थोडक्यात सांगायचं. म्हणजे आपोआप संधी चालत आल्या, तू संधी साधूप्रमाणे त्या घेतल्यास आणि त्यामुळे तुला हे सगळे अनुभव मिळाले. कारण खूप सगळ्यांना हे नाही मिळत, म्हणजे हे भाग्य नाही लागत. म्हणजे मला जे मिळाले त्याच्याबद्दल मी खूप समाधानी आहे. म्हणजे कुणाला आणखी चांगले मिळाले असतील पण म्हणजे मी ते कंपॅरिझन मध्ये कधीच जात नाही. त्यामुळेच तू इथे आहेस. आता हे सगळं तुला करायला लागायचं, नवीन वाचन करणं, मेहनत करणं, तर तुला घरच्यांचा कसा सपोर्ट होता ह्यासाठी? घरच्यांचा म्हणजे थोडंसं मी माझ्या माहेरच्या बद्दल सांगते. तिकडनं ना त्यांना असं वाटायचं की
म्हणजे एक मार्गी चालावं, इंजिनियर झाले ना, हो, त्याच्यामध्ये करिअर करावं, पुढे जावं, त्याच्यामध्ये नोकरी करावी, व्यवस्थित एक इन्कम चालू राहावं. हे माझे 10 दगडावरती पाय आमच्याकडे पसंत नव्हते, आवडायचं नाही त्यांना. म्हणजे असं, आणि खरं हा माझा स्वतःचा शोध चालू होता, कारण मला हे काही माझा कलेकडेच ओढा होता. मला शोधत होते या सगळ्याच्या याच्यामध्ये, त्यामुळे ती धडपड चालू होती सगळ्या ठिकाणी. सुरुवातीपासून नव्हतं आवडत का, म्हणजे फारसं, म्हणजे त्यांना कौतुक होतं पण प्रोत्साहन नव्हतं. व्हेरज मला माझ्या म्हणजे माझ्या नवऱ्यानी विशेषतः खूपच प्रोत्साहन दिलं. बेसिकली कुठेच अडवलं नाही, हे तू काय करतेस, काय तू काय शिकलीस, आणि तू काय, हा शब्दच त्याच्या तोंडून. तुला एक सांगू का, मी बिंग वुमन टॉक्स मध्ये जेवढ्या बायकांच्या मुलाखती घेतल्या तेवढ्या सगळ्यांनी आम्हाला हेच सांगितलं की आमच्या नवऱ्याचा सपोर्ट होता म्हणून आम्ही इथे आलो. खरंच सांगते, म्हणजे हे खोटं नाही. आतापर्यंत जवळजवळ 40 ते 50 मुलाखती घातल्या, त्यातल्या 20 तरी मुलाखती अशा होत्या, आणि त्या सगळ्यांनी असं सांगितलं की आमच्या नवऱ्याने आम्हाला खूप सपोर्ट केला. म्हणजे नवऱ्याच्या सपोर्ट शिवाय किंवा घरच्यांच्या सपोर्ट शिवाय नाही आपण करू शकत. खरं म्हणजे असं काय, म्हणजे शूटिंगवर हे सगळं त्याला अनभिज्ञ होतं, लेखनाच्या याच्यामध्ये. म्हणजे त्याचा काही, म्हणजे तो डेंटिस्ट आहे, पण सपोर्ट म्हणजे असा की हे काय करतेस, हा प्रश्न त्यांनी कधी विचारला नाही. किंवा मुंबईला जाणारेस, मग घरचं कोण बघणार, हे पण त्यांनी कधी थांबवलं नाही. मी दूरदर्शनच्या मुलाखती घेऊन त्या, कारण 8 ते 9 वेळात असायच्या, त्याच्यानंतर मेकअप काढणं सगळं करून माझी गाडी 11ची असायची, रेल्वेनी यायचे मी तेव्हा 2-2:30 वाजता तो मला रेल्वे स्टेशनवरती न्यायला यायचा. म्हणजे हे जे हा सपोर्ट असतो, हा सपोर्ट असतो. म्हणजे तुला मी करते त्याचा कौतुक, तिथे कुठेही विरोध सगळ्यांना, म्हणजे बहुतेकांना घरातला सपोर्ट लागतो की मी एकटी करते सगळं, हे नाही होत. म्हणजे बायकांच्या, माझी बहीण असं म्हणते की आता उद्या तनुजानी कबड्डीमध्ये प्रावीण्य मिळायचं ठरवलं ना, तर पहिल्यांदा सतीशला कबड्डीची पुस्तकं आणि व्हिडिओ दाखवेल की कसं खेळायचं. म्हणजे एवढा, म्हणजे या लेवल पर्यंत की कसं जायचं, कसं पुढे. अगदीच चांगलंच उदाहरण दिलं. म्हणजे इतका अशा लेवलचा त्याचा सपोर्ट आहे म्हणणं नाही, त्याशिवाय पुढे जातच किंवा माझ्या मुलांनी सुद्धा, आई तू घरी नसतेस किंवा तू सगळ्या आयांसारखी नाहीस, असं कधी नाही. मी माझ्या मुलाला पण भरपूर वेळ देत होते. माझा मुलगा चांगला बर्डर आहे, पण त्याची बर्ड वॉचिंगची हॉबी डेव्हलप करण्यासाठी माझ्या नवऱ्याने मी सुद्धा खूप इनपुट्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये. पुढे अर्थात त्याच्यामध्ये बेसिक होतं म्हणून तो पुढे गेला. हो ना. नाहीतर काही स्त्रियांचं असं आहे की घरच्यांचा सपोर्ट मिळाला नाही म्हणून त्यांना करिअर सोडायला लागलेली आहे. अशी उदाहरणं पण मी बघितलेली आहेत की नाही करायचंस तू, मला नाही आवडत हे. म्हणजे अगदी घरातली सुद्धा बरीच अशी उदाहरणं मी बघितलेली आहेत की नाही, माझ्या नवऱ्याला आवडत नाही तर मी करत नाही, हे पण सांगणाऱ्या बायका मी खूप बघितल्यात. कारण बिंग वुमनच्या संदर्भात ना, म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये खूप बायकांशी माझा संबंध आला किंवा त्यांच्याबद्दल विचारणं आलं. तर म्हणून मी असं म्हणते की बहुतेक बायकांनी हे सांगितले की आमच्या नवऱ्याने सपोर्ट दिला म्हणून आम्ही इथे आलो, आम्ही हे काम केलं, हे अवघड काम केलं, हे सगळं असं झालेलं. बरोबर आहे. तनुजा, तुझं ते वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएशन देतेस ना, त्याचं 1-2 असं देणं आहे किंवा, म्हणजे मला आठवतंय अजून तू 10 वेगवेगळे हे दिले होतेस मला. तू 10 आवाजाचे प्रकार सांगितले होते, सांगते त्याच्यावर एक आठवलं की काही बँकांसाठी मी आपल्या 12-13 भाषांमध्ये आवाज दिलाय. म्हणजे मी मराठी, हिंदी, इंग्लिश आणि गुजराती भाषेत पण देऊ शकते. तर ते मला तुम्ही या 4 भाषात नाही, तुम्ही सगळ्याच भाषा द्या, आम्ही तुम्हाला लँग्वेज एक्सपर्ट देतो. बघू एखादं उदाहरण दाखव. म्हणजे मी उदाहरण दाखवते. तर लँग्वेज एक्सपर्ट दिल्यावरती, तर तो लँग्वेज एक्सपर्टच्या मी आधी सगळं मराठीतनं लिहून घ्यायचे त्याचं, आणि मग ते मला मी लगेच नक्कल करू शकायचे पटकन. तर ते त्यांनी म्हणतात तिथे कुठे जास्तीत जास्त शुद्ध व्हावं यासाठी प्रयत्न करायचे. आपल्याला एका दिवसात भाषा बोलता येत नाही, पण 100 वगैरे त्यांची ती वाक्य असायची, 100-150 वगैरे. तर ती लँग्वेज एक्सपर्टच्या मदतीनं तू बोल ग, हा मी तुला कॉपी करते, असं ते व्हायचं. ऐकल्यावरती ते म्हणजे 100% नाही, पण 95% आहे. 95% पण खूप झालं. आणि ते परत माझ्याकडे रेकॉर्डिंगला, रेकॉर्डिंगला आलं नाही. म्हणजे बरोबर झालं असणार. BSNL साठी, टाटा इंडिकॉम साठी मी आधी हे करायचे. तर त्या आपल्या इन्कम टॅक्स साठी पण आवाज असायचा माझा. तर त्यात म्हणजे असं, ज्या नंबरशी तुम्ही संपर्क साधू इच्छिता तो सध्या व्यस्त आहे. आप जिस नंबर से संपर्क करना चाहते हैं वो अभी व्यस्त है. द नंबर यू हैव डायल्ड इज करंटली बिझी. प्लीज डायल आफ्टर सम टाइम. असं तिने ह्याच्यात द्यायचं. मजा सांगते याच्यामधनं काय झाली होती. आता समजा तुझा मला फोन आला,
असंच ऐकायचा सगळ्यांना सवय असते ना. हो. ज्या नंबरशी तुम्ही बोलत आहात तो नंबर सध्या व्यस्त आहे असं ऐकायची सवय. पण मी आता तुझा मला फोन आला, मला असं ऐक किती छान वाटलं मला रोहिणीचा फोन आला, तर मी अशी मज्जा करायची म्हणून बोलायचे, ज्या नंबरशी तुम्ही बोलत आहात ती व्यक्ती तुमच्याशी बोलण्यास उत्सुक आहे. अगं बाई बिझी आहे वाटतं, म्हणजे पुढचं ऐकायचंच नाही. तर हे एक IVRS एक मोठं छान क्षेत्र आहे तुम्हाला व्हॉइस ओव्हर याच्यामध्ये. नंतर अॅनिमेशन फिल्मसाठी सुद्धा मी काही काही आवाज दिलाय, तर ते सुद्धा एक छान क्षेत्र आहे. वेगळे वेगळे ते कॅरेक्टर समजून घेऊन त्या दृष्टीनं आवाज काढायचा, हे पण एक वेगळं क्षेत्र आहे. IVR मल्याळी, तेलुगू, कन्नडा सगळ्या भाषांमध्ये केलं. पण मला बोलायला सांगितलं नाही येणार, मी ते कॉपी करू शकते. तेव्हा ते लँग्वेज एक्सपर्ट आले होते, त्यांच्या बरोबर हे केलेलं आहे मी. तर एवढ्या सगळ्यावरून कळलं. काही म्युझियम्सना सुद्धा माझा आवाज आहे. म्हणजे तुम्ही त्या दालनाची माहिती सांगण्यासाठी तुम्ही जे कानात हे घालून, त्याच्यासाठी सुद्धा माझा आवाज आहे. हो. आता तू LLB केलंस, ते राहिलं ना आपलं. LLB ची कथा आहे. म्हणजे कसं झालं की माझे वडील चार्टर्ड व्हॅल्युअर होते, म्हणजे त्यांनी इंजिनिअरिंग पण एमई होते, एमई सिव्हिल, आणि त्यांनी लॉचा पण अभ्यास केला होता. कारण माझ्या माहेरी वकिलीचं परंपरा आहे, तर ती आवड म्हणून बाबांनी म्हणजे LLB पण केलं होतं. आणि माझ्या बहिणीच्या नवऱ्याचा व्यवसाय होता, तर त्या व्यवसायाला अनुकूल म्हणून ती पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होती. तर तिने जे अनेक कोर्सेस केले होते त्यांनी लॉ पण केलं होतं. मुंबईहून माझे बाबा जेव्हा पुण्याला शिफ्ट झाले, तर तेव्हा म्हणजे जास्त आमचं बोलणं गप्पा व्हायच्या वगैरे सगळ्याच्यामध्ये. तर ते असं म्हणायचे, बाळा तू लॉयर चांगली होऊ शकशील. म्हणजे नको, आता मी नाही शिकणार नाही, आता लॉयर कुठे हो, चाललेले व्यवस्थित संबंध काही नव्हता त्याचा. पण अशी बाबांची खूप इच्छा होती की आपण तिघांनी म्हणून लॉ फर्म काढूया, म्हणजे पुण्यामध्ये. मग तेव्हा बाबांना ऍक्सिडेंट झाल्यामुळे बाबा थोडेसे असे बेड रिटर्न झाल्यासारखे झाले होते, कमी बाहेर पडायचे. तर ते बाबांच्या इच्छेला मान म्हणून मी खरं आणि म्हटलं की लॉचं शिक्षण कधी वाया जात नाही. पण ते माझं लॉ झालेले ते पाहू शकले नाही, ते त्याच्या आधीच गेले. पण ह्या शिक्षणाने मात्र मला खूप छान म्हणजे अनुभव दिला की अरे कसा लॉ उपयोगी पडतो, का महत्वाचा असतो. म्हणजे आपण कुठलीही गोष्ट चुकलं, हे माझी काही चूक नाही हे कॉन्फिडेंटली आपण सांगू शकतो की कोणी आपल्याला काही, हा जो एक इनहेरंट कॉन्फिडन्स येतो ना, तो या शिक्षणामुळे खूप आला. आणि मला प्रॅक्टिस करायची नव्हती, म्हणजे मी लॉयर म्हणून प्रॅक्टिस करणार नव्हते याच्यामध्ये. तर मला काउन्सिलिंग करायला आवडलं असतं. तर मीडिएशनचा एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी कोर्स डिक्लेअर केला होता. अर्थात त्याच्या आधी मी काय केलं सांगते की त्याच्या आधी मुंबई ग्राहक पंचायतीनी महारेरा कायदा जेव्हा महाराष्ट्रात आला, तर त्याच्यासाठी ग्राहक आणि बिल्डर ह्याच्यामधले जे प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्या सलोख्याने सोडवण्यासाठी सलोखा मंच हा एक पर्याय त्याच्यामध्ये कायद्यामध्ये आहे. तर ती 32G ची प्रोव्हिजन त्यांनी तेव्हाचे गौतम चॅटर्जीचे रैराचे मुख्य होते त्यांना दाखवली, आणि त्यांनी ही कल्पना उचलून धरली. मग याच्यासाठी त्यांनी विचारलं की आम्हाला पुण्यातून काही कन्सल्टेटर्स पाहिजेत, मुंबईतून, तर कोण व्हायला तयार आहे. डोळ्यासमोर काही पिक्चर नव्हतं असं की काय आपल्याला करायचं आहे नक्की. आम्हाला ट्रेनिंग देणार आहेत, आपण प्रश्न सोडवायचे, ते कसे सोडवायचे. पण मला आवडलं, मला जायला आवडेल. म्हटलं की माझा अभ्यास पण झाला, त्याचा उपयोग झाला तरी ते सुद्धा आवडेल आणि मला आवडेल, म्हणजे हे वेगळंच क्षेत्र हे आहे. आणि अशा ह्याच्यात मग ती निवड झाली. आणि तेव्हा पुण्यात 5 जण होती आणि मुंबईला 10 जण होती. आम्हाला गव्हर्नमेंटकडनं पण ट्रेनिंग मिळालं आणि मुंबई ग्राहक पंचायतीकडनं पण ट्रेनिंग मिळालं. आणि त्या ट्रेनिंगचा भाग म्हणून मग आम्ही ते सुरू केलं. तेव्हा पहिल्यांदा माझी गेरांबरोबर माझं बेंच होतं. एक बिल्डर तुमच्या बरोबर पार्टनर असतो, आणि आता नाईक नवऱ्यांबरोबर माझं बेंच आहे. आणि ग्राहक आणि बिल्डर ह्याच्या म्हणजे इथे आम्ही कुठलाही लॉ आणत नाही, सामोपचारानं त्यांना सगळं समजावून सांगून, एकमेकांशी बोलतं करून, त्यातले फायदे तोटे सांगून हे जे करायचं कन्सिलिएशनचं किंवा मिडिएशनचं टेक्निक आहे ते त्याच्याने ते आम्ही सोडवतोय. तर त्याचं जे ट्रेनिंग परत तिथे खूप छान मिळतंय आम्हाला. दरवर्षी अपग्रेडेशनचं ट्रेनिंग असं, कायद्यातल्या काही बाबींच्या बद्दलची माहिती दिली जाते. आमचे देशपांडे सर आहेत मुंबई ग्राहक पंचायतीचे मुख्य, त्यांच्याकडनं खूपच चांगल्या पद्धतीने आमच्याकडे नवीन नवीन गोष्टी पोहोचवल्या जातात. आणि दुसरं म्हणजे त्यांनी त्याच बेंगलोरचा एक मीडिएशनचा 40 तासांचा एक कोर्स होता, तो त्यांनी आम्हाला सगळ्यांना करायला सांगितला. तर तो मीडिएशन महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे आम्ही आता
ऑफिशियल मीडिएटर आहोत म्हणजे याच्यामध्ये. असं सगळ्यांनीच आमच्या जी लोक आहेत आमची या कन्सिलेटर्स त्या सगळ्यांनीच तो केलेला आहे. आणि परत ते शिकणं हे जे आलं ना की ती आणि वेगळं शिकणं म्हटलं तर वेगळं शिकणं आणि म्हटलं तर याच्याशी संलग्न शिकणं, हा जो अनुभव आहे ना आपल्याला, अरे याच्यामध्ये हेही करता येतं आपल्याला, मला हेही करता येतं, हे जे म्हणजे, आणि हा आपला एक कॉन्फिडन्स बिल्डिंग सुद्धा होत जातं याच्यामध्ये. आपण 4 लोकात जेव्हा येतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे हे माहिती आहे आपल्याला, हे जे बोलता येते हे मला अच्छा, असं म्हणजे हे एक छान फिलिंग असतं आपल्या स्वतःला हे घेणं. इतक्या लोकांना आपण भेटतो, इतक्या लोकांकडनं खूप काही आपल्याला मिळालेलं असतं, तर त्यामुळे आतून समृद्ध होण्याचा जो भाव असतो ना तो खूप समाधान देऊन जातो. असं तू CSRचा कोर्स केला होता आणि त्यात तू पहिली वगैरे आली होती. हो, तो 1 वर्षाचा डिप्लोमा होता महर्षी कर्वे संस्थेचा. आणि त्याच्या ह्याच्यामध्ये मी केल्यावरती मला खरंच नक्की पुढे मी काय करणार आहे हे माहिती नव्हतं. याच्या म्हणजे मला नोकरी काही करायची नव्हती असं, पण मी काय करणार आहे मला माहिती नव्हतं. पण आमच्याच कोर्सला आम्हाला शिकवणाऱ्या सरांनी स्वतःची NGO काढलेली होती आणि म्हणजे नवीन काढलं होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला विचारलं की तुम्ही याल का, कारण मीडियामधलं त्यांच्याकडे कोणी नव्हतं म्हणून त्यांनी मला विचारलं आणि ती त्याच्याशी मी निगडीत झाले. आणि ओस डेव्हलपमेंट फाउंडेशन म्हणून आमची संस्था आहे आणि त्याच्यातर्फे आम्ही खूप चांगलं काम करतो आहे. म्हणजे बेसलाईन सर्व्हे करून देणं, ट्रेनिंग देणं, विविध वयोगटातल्या मुलांना स्किल डेव्हलपमेंटचे कार्यक्रम, महिलांना सक्षम करणं, अशा पद्धतीचे आम्ही अनेक कार्यक्रम ओसतर्फे राबवतो आहोत. तर ते त्याच्यामध्ये पण मी कनेक्टेड आहे. आणि मी कनेक्टेड आहे म्हणजे जिथे काही वेळा लेक्चर्स जायला लागतं तेव्हा मी जाते. आणि प्रत्येकाचे हे वेगळं आहेत, म्हणजे स्किल सेट वेगळा आहे, त्यामुळे त्या लेव्हलची कामं ते करतात. ग्रेट. बोलँडर फाउंडेशन म्हणून एक फाउंडेशन आहे, तर त्यांना हॉकीमधले ते नेदरलँडचे आहेत आणि ते ऑलिम्पिक खेळलेले होते, तर त्यांनी भारतात काही ठिकाणी हॉकीतून लाईफ स्किल्स शिकवत आहेत ते खेळातून. तसं त्यांना पुण्यात करायचं होतं. मग पुण्यात त्यांच्याबरोबर काम करणारी व्यक्ती आमच्याशी म्हणजे संभाऊ माझ्या भावाशी ती मोदिनी म्हणून एक हे आहे, ती पुण्यातून दत्तक गेलेली आहे. तर ती माझ्या भावाशी ती कनेक्टेड होती रोटरीमुळे. भावानी आमच्या संस्थेचं नाव सुचवलं, त्याच्यामुळे बोलँडर फाउंडेशन तर्फे आम्ही खूप छान काम, म्हणजे अंडर प्रिव्हिलेज मुलांना हॉकी शिकवून त्यांना लाईफ स्किल शिकवायचं, हा छान कार्यक्रम आमचा सुरू झाला. अरे वा, म्हणजे तू सामाजिक कार्यात मध्ये सुद्धा खारीचा वाटा आहे, पण तरी सुद्धा तुझा तो त्याच्यामध्ये तुझ्या सगळ्या ह्याच्यामध्ये अजून एक फिगर ऍड झालेला आहे. तर खूपच म्हणजे सगळ्या या स्त्रियांनी, ज्यांना कोणाला समोर संधी येते तर ती कधी सोडू नका, हे आज मी पण शिकलेली आहे. तर मीही आता बरेचसे प्रश्न नंतर विचारणार आहे तिला की आम्ही बिंग वुमनचं तिथे काय आपण ॲड करू शकतो का, बिंग वुमनच्या या कार्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये काय ॲड करू शकतो का, हे मी विचारणारच आहे तिला. तर तनुजा, तू येऊन इकडे आम्हाला अनुभव संपन्न करून टाकलेला आहेस तुझे हे वेगवेगळे अनुभवांनी. तर खूप धन्यवाद. आणि शेवटचा मेसेज तुला काही द्यावासा वाटतोय का, कारण तुझ्या बोलण्यातून एवढे मेसेज मिळालेले आहे, पण तरी अजून काही राहिला असेल तर तू एखादा मेसेज आमच्या यांना दे ना. एकतर म्हणजे मला इथे बोलावलं तर मला इतकासा छान मागे सिंहावलोकन करून आढावा घेता आला, ते असं बघताना मला पण छान वाटत होतं. अरे त्या पुन्हा आठवणी हे करताना. खरंच आहे. बिईंग वुमनच्या सगळ्या बायका नक्कीच आपापल्या क्षेत्रात कार्यशील असतीलच. तुम्ही होममेकर जरी असलात ना तरी तो कमीपणा कुठेही नाही. चांगलं होममेकर असणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. पण समजा तुम्हाला नसेल आवड स्वयंपाकाची, त्याच्यामुळे काही बिघडत नाही. जी स्किल्स आपल्याकडे नाहीत त्याच्याबद्दल अजिबात वाईट वाटून घेऊ नका. जी स्किल्स आपल्याकडे आहेत ती एन्हान्स करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला बिईंग वुमनचं चांगलं व्यासपीठ मिळालेलं आहे. समजा तुमच्याकडची जी कला आहे, मला हे येतं, मी हे करू शकते, हे टाका ना त्या ग्रुपवरती. ही एक संधीच आहे, तिथे तुम्ही तुमची निःशुल्क टाकू शकता आहात. तर अशा छोट्या छोट्या ज्या संधी येतात ना त्याचा नक्की फायदा घ्या. कुणी काही त्याच्यावरती बोललं तर ठीक आहे, हे त्यांचं मत असं म्हणून ते बाजूला टाकून द्यायला शिका. आपल्याला पुढे जायचंय हे मनात लक्षात ठेवा की मी या गोष्टीत अडकून राहणार नाहीये. उनकी सोच अलग है असं म्हणून आपण पुढे जायचं आहे आणि पुढेच जायचं आहे. तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. खूप छान संदेश दिलेला आहे हा, आणि मी पण लक्षात ठेवेन आता. खूप धन्यवाद.